नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. काल रात्री पण बर्फ पडत होता. सकाळी सगळीकडे निसर्गाचा पांढरा शुभ्र गालिचा पसरलेला होता. सगळं दृश्य खूप सुंदर दिसत होतं. बाहेर भरपूर थंड होतं. सकाळी देवाची पूजा केली. आज श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन होता, त्यामुळे गजानन महाराजांचं पारायण केलं. नित्यसेवेचं सगळं वाचन केलं. मनोभावे देवाची पूजा केली, आरती केली. श्री गजानन महाराजांनी भक्तांना आपल्या कृतीतून साधेपणा, सत्य, प्रेम आणि करुणा घेऊन दररोजचे जीवन कसे जगावे हे शिकवलं. आपल्या बोलण्यात, आपल्या वागण्यात सदैव मेळ असावा. प्रपंच करत असताना आपण परमार्थ सुद्धा करावा. कितीही संकट आली तरी आपण जी ही ईश्वराची भक्ती करतो तीच आपल्याला तारून नेते. ही शिकवण गजानन महाराजांनी आपल्याला दिली. सकाळी स्वयंपाकाला लागले. आधी प्रसादासाठी करंज्या आणि मोदक करून घेतले, ते तळून घेतले. आज पिठलं भाकरीचा महाराजांना नैवेद्य दाखवायचा होता. एकीकडे वरण भाताचा कुकर लावला, काकडीची कोशिंबीर केली. पिठलं करण्यासाठी कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर हे सगळं चिरून घेतलं. लसूण आणि मिरचीचं वाटण तयार करून घेतलं. बेसनाचं पीठ भिजवून त्यामध्ये तिखट, हळद, धनेपूड टाकली. चवीनुसार मीठ घातलं आणि कढईमध्ये तेल गरम करून तेलामध्ये हिंग, जिरे, मोहरी घातली. हिरव्या मिरच्या, कांदा घातला आणि कांदा छान परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये मिरची आणि लसणाचं वाटण घातलं आणि हे जे बेसनाचं पीठ होतं भिजवलेलं ते घातलं, पाणी घातलं, चवीनुसार मीठ घातलं, कोथिंबीर पेरली आणि सगळीकडनं हे मिश्रण हलवून घेतलं. हे बेसनाचं पिठलं मंद आचेवर शिजू दिलं. नंतर वाफेसाठी त्यावर झाकण ठेवलं. एकीकडे कढी तयार केली. वरणाला सारखं केलं. नंतर ज्वारीच्या भाकरी करायला घेतल्या. ज्वारीच्या भाकरी केल्या. महाराजांसाठी नैवेद्य वाढला. मिस्टरांनी आरतीची तयारी केली. नंतर नैवेद्य दाखवून त्यांनी आरती केली. आम्ही सगळ्यांनी जेवणं केली. स्वयंपाकघर जेवल्यानंतर छान सगळं आवरून घेतलं. पूर्ण घरातनं, सगळ्या ज्या घराच्या खिडक्या आहेत त्याच्यातनं पांढरा शुभ्र बर्फ दिसत होता. बाहेर दुपारी थोडं ऊनसुद्धा पडलं होतं आणि उन्हामध्ये हा बर्फ खूप सुंदर दिसत होता. धन्यवाद.